गोकुळ शिरगाव ग्रामसभेत दारूबंदी ठराव फेटाळला, बहुमत ग्रामस्थांचा विरोध, महिला परिषद निराश। गोकुळ शिरगाव ग्रामसभेत महिला सन्मान परिषदेच्या पुढाकारातून मांडण्यात आलेला दारूबंदीचा ठराव प्रचंड बहुमताने फेटाळण्यात आला। या सभेत 366 ग्रामस्थ उपस्थित होते, त्यापैकी 324 जणांनी ठरावाला विरोध दर्शवला, 24 जणांनी समर्थन केलं तर 18 ग्रामस्थ तटस्थ राहिले। दारूबंदीच्या समर्थनार्थ महिला सन्मान परिषदेकडून जोरदार प्रचार मोहीम राबवण्यात आली होती। गावच्या शांततेसाठी व तरुणाईच्या भवितव्यासाठी दारूबंदी आवश्यक असल्याचं मत परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं। मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यानं परिषदेच्या कार्यकर्त्या निराश झाल्या। निकालानंतर परिषदेच्या अध्यक्षा प्रियाताई शिरगावकर यांनी हा आमच्या गावच्या भवितव्याचा प्रश्न असून लढा सुरूच राहील असा निर्धार व्यक्त केला। दरम्यान हॉटेल चालक व दारू विक्रेत्यांनी रोजगार आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न पुढे करत ठरावाला विरोध केला। ठराव फेटाळल्यानंतर ग्रामस्थांनी फटाके फोडून व गुलाल उधळून जल्लोष केला। सभेत सरपंच चंद्रकांत डावरे अध्यक्षस्थानावर होते। आता ग्रामपंचायत सदस्य तटस्थ राहिल्याने त्यांच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। प्रशासन आणि पोलिसांकडून सभेत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता। निकालानंतर काही काळ शाब्दिक वाद झाले, पण पोलिसांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली। या निकालामुळे सध्या तरी गोकुळ शिरगावमध्ये दारूबंदीचा प्रश्न थांबलाय। मात्र पुढील काळात या विषयावर गावातील वातावरण कसं राहील याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।